सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं। पण अभिमान आहे माझ्या बापाचा, साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं कोल्हापुरात महाअधिवेशन पार पडलं। या मेळाव्यात भाषण करताना मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे भावुक झाले। त्यांचे भाषण ऐकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसैनिकांचेही अश्रू अनावर झाले। शिंदे साहेबांबरोबरची अशी चांगली एक आठवण सांगा, पण मी तुम्हाला आज सांगतो की शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त आणि फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं। मला एकही आठवण जी आहे ती लहानपणाची आठवत नाही की शिंदे साहेबांनी जे आहे माझ्या बरोबर जे आहे हे चांगले क्षण जे आहे ते त्या ठिकाणी व्यतीत केले असतील। कारण की सतत लोकांसाठी आम्ही नेहमी पहिलं खूप त्यांना कंप्लेंट करायचो, अरे आमच्यासाठी कधी वेळ देणार, आमच्यासाठी कधी वेळ देणार। त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते त्यांच्याकडे कधी नसायचं। आम्ही ठरवायचो कधी कधी आम्हाला जो आहे तो त्या ठिकाणी मला पण अभिमान आहे माझ्या बापाचा की ज्या बापानी जे आहे या सर्व शिवसैनिकांना जे आहे ते आपलं कुटुंब त्या ठिकाणी मांडलं, म्हणून आज साधारण शिवसैनिक जो आहे तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकला। दरम्यान श्रीकांत शिंदे यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही भावुक झाले। या संदर्भात एक पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की पुढचा विचार करणाऱ्या माझ्या मनाने मागे वळून कधीच पाहिले नव्हते, पण आज श्रीकांतच्या मुखातून निघालेल्या शब्दांमधून मला माझा काल दिसला। सगळा प्रवास झरकन डोळ्यासमोरून निघून गेला। त्यांचे भाषण जसे संपले तसे आम्ही दोघेही मनातून मोकळे झालो। नकळत त्याच्याही आणि माझ्याही डोळ्यात अश्रू अनावर झाले। आमच्यासह आमचे शिवसेना हे कुटुंबही पुरते हेलावून गेले। यावेळी माझ्या प्रत्येक सुखादुःखात सोबत असलेले माझे कुटुंबीय, माझे शिवसैनिक हेच या क्षणांचे सोबती होते। अशा पद्धतीची एक पोस्ट करत मुख्यमंत्री शिंदे हे भावुक झाले। दरम्यान या महामेळाव्यातून श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली। ते म्हणाले की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कुणा एकाचे वैयक्तिक मालमत्ता नव्हती। या महाराष्ट्रात एकच बाप होऊन गेला, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे। अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाच्या टीकेला उत्तर दिलंय।